नमस्कार, मी ऋतुजा. तर आज भावाचा गाणं आणि बांगड्या याचा कार्यक्रम होता. तर असं काहीसं डेकोरेशन केलं होतं आणि सिनेमॅटिकवाल्याने जे शूट केलं होतं त्याचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर आहे ना, या ठिकाणी ताटं भरून झाली होती. गाण्याचा वगैरे कार्यक्रमही झाला होता. नंतर मम्मी आणि पप्पा या दोघांनीही ताटांची आरती करून घेतली. खरं तर ही आरती भावानेच करायला हवी होती, पण ना तो कुठे गायब झाला होता काय माहिती. नंतर त्याला शोधून काढलं म्हणजे तो आता लगीन घरी एवढं काम असतं तर त्याचंच काहीतरी काम करायला तो गावात गेला होता. त्याला घरी बोलावून घेतलं आणि जे जाणंही पुजली होती त्याच्या पाया पडायला लावलं. आमच्या आजी आहेत ना, त्यांच्याही पाया पडायला लावलं आणि ताटांचंही दर्शन घेतलं त्याने. नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि जे बांगड्या आणि ताटं घेऊन जे महिला येतात त्यांच्यासाठी ना लापशी, सांबार, भात असा बेत केला होता. तर या ठिकाणी सगळे जेवायला बसले होते आणि मी काही जास्त शूट नाही करता येत मला. जवळ वगैरे जाऊन माझे शूट घेणं असं मी म्हणजे मला लाज वाटते खरंच. आणि कोणी विचारलं तर मी काय सांगणार आहे की मी काय करते आहे. 109 सबस्क्रायबरची माझी फॅमिली झाली आहे आत्ताशी. याच्याबद्दल मी त्यांना काय सांगणार आहे. नाव ठेवून घेण्यापेक्षा आपलं शांत राहिलेलंच बरं म्हणेल मी. आणि झालं आहे माझ्यासोबत असं, त्याच्यामुळे म्हटलं नावं ठेवून घेण्यापेक्षा आपलं शूट करायलाच नको. हे शेवटचं मी लग्नात शूट केलेला व्हिडिओ असेल. यानंतर सिनेमॅटिकवाल्यांनी जे काय शूट केले तेच व्हिडिओ मी टाकणार आहे. या ठिकाणी आरुषला आणि वेदांतला जेवायला वहिनी घालत होत्या आणि आरुष तर खात होता, पण वेदांत कुठे गायब झाला होता काय माहिती. गेल्यावर लेकरं ना त्यांच्या माम्यांना खरंच खूप वैताग देतात म्हणजे, आणि त्याही त्यांना तेवढाच जीव लावतात. त्याच्यामुळे लेकरंही मामा आणि माम्या यांच्याकडेच हट्ट करतात. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर माझे व्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा. तुमच्या एका सपोर्टमुळे मला खूप प्रेरणा मिळेल. बाय.